नमस्ते मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या होणाऱ्या 18 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडं घरातील सगळे व्यक्ती उपस्थित असतात। त्याच वेळेस मुक्ता कार्तिकचं कारस्थान सगळ्यांना सांगते आणि त्याच्याकडे बोट दाखवत असं म्हणते की ह्या माणसाने माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। आणि असं ऐकता शनी लगेचच कार्तिक पलटवार करतो आणि म्हणतो की हे सगळं काही खोटं बोलत आहेत, उलट याच माझ्या जवळ येत होत्या असं म्हणून मुक्ताला खोटी ठरवतो। आणि इंद्रासुद्धा फक्त कार्तिकवरच विश्वास ठेवते, मुक्तावरती विश्वास ठेवत नाही। उलट मुक्ताला म्हणते तुझी हिम्मत कशी झाली आहे माझ्या पाहुण्यांना असं बोलण्याची असं म्हणून तिला म्हणते आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो, निघून जा माझ्या घरातून असं बोलता शनी तिथे मुक्ताची आई येते आणि मुक्ताची आई म्हणते मी माझ्या मुलीला एक सेकंदही या घरामध्ये थांबू देणार नाही असं म्हणून मुक्ताचा हात धरून तिला घेऊन जाते। आणि हे सगळं काही इकडे सागर बघत असतो। मुक्ता जाताना सागरही तिच्या मागे जातो आणि असं बोलतो की काही झालं तरी मी तुम्हाला निर्दोष साबित करणार आणि या कार्तिकचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणत तुम्हाला मान सन्मानाने मी घरी घेऊन येणार असं मी तुम्हाला वचन देतो असं कार्तिक आता मुक्ताला बोलतो। तर कशा प्रकारे कार्तिक मुक्ताला निर्दोष सिद्ध करत मुक्ताला मान सन्मानाने घरी घेऊन कार्तिकला त्याच्या पापाची शिक्षा देणारे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।